नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर राजेश मुलानीजी, जे 2000 सालापासून म्हणजे 25 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट सेक्टर अशा दोन सेक्टरवर त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया. ते म्हणजे अगदी मला विचारायचं तुमच्या शालेय शिक्षणापासून की शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागचं आपलं प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या सेक्टरमध्ये आलात? मी शाळा माझी मखमलाबादला मी माझं इनिशियल एज्युकेशन घेतलेलं आहे. बरोबर. आणि त्यानंतर मी 10वी 11वी 12वीला नाशिकला मराठा हायस्कूलला आलो. मखमलाबादची माझी छत्रपती विद्यालय शाळा होती. आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग कोपरगाव संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज इथे इंजिनिअरिंगचं कंप्लीट केलं. मग त्यानंतर काही फर्म आर्किटेक्ट फर्मची एक्सपिरियन्स घेऊन मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला. आता इंजिनिअरिंग का मी ज्या वेळेस होतो, कारण की मी 91ला 93ला 10thला होतो, त्यावेळेस इंजिनिअरिंगचं एवढं काही महत्व नव्हतं. फक्त एवढंच होतं की इंजिनिअरिंगमध्ये कन्स्ट्रक्शन बिल्डिंग दिसतात, तर त्या बिल्डिंग मध्ये आपण पण त्या गोष्टीचा एक उत्सुकता होती की ही आपण पण करावा. त्या इन्स्पिरेशननी आपण त्या 12वी नंतर आफ्टर 12th मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. बरोबर. आणि अशी सुरुवात झाली. मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे, म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज यामध्ये बरंच जास्त आहे. आणि अशा लोकांबरोबर काम करणं कधी कधी धोकादायक सुद्धा असतं. तर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता? मग साईटवर काय होतं, साईटवरती ना अनस्किल लेबरला आपण जेवढं आपल्या स्किलनी हे करू तेवढे, कारण की त्यांचं एकच टार्गेट राहतं की बुवा माझा दिवस भरवायचा आणि काम कसं झालं तरी त्यांना काही त्याचा विषय नसतो. मग त्यावेळेस आपण इंजिनियर आहे, आपले नॉलेज, आपलं एज्युकेशन किंवा आपला असलेला एक्सपिरियन्स हा त्या ठिकाणी कामं येतो. आणि जेणेकरून आपण ज्यांचं काम करतोय, म्हणजे मी फार्म हाऊस करतोय, कोणाची बिल्डिंग करतोय, समजा मी बिल्डरशिप आहे तर मी कोणाची बिल्डिंग करत असेल तर जे लोक माझ्याकडे विश्वास ठेवून माझ्याकडे फ्लॅट घेतात किंवा जे बंगल्यावाले माझ्याकडे विश्वास ठेवून पैसे टाकून माझ्याकडून बंगला बांधून घेतात, तर त्या लोकांचा विश्वास कसा होईल, तर हे काम इंजिनियरचं आहे. इंजिनियर, कारण की त्यांना जे अनस्किल लेबर राहतं त्यांना, समजा आता आपण स्टीलचं घ्या की बुवा एखाद्या बीम मध्ये आरसीसी डिझायनरनी बॉटमला 4 बार दिले, तर त्याचा तो माणूस काय सांगतो, साहेब 4 बारची काही गरज नाही, 3 बार टाकले तरी काम होऊन जातं. पण शेवटी त्या माणसाने आरसीसी डिझायनरनी काहीतरी टेक्निकल हे करून डिझाईन केलेली राहते, त्याच्या हिशोबाने हे करून आपण ते काम जसं टेक्निकल आहे तसं केलं तरच आमच्यासारख्या इंजिनियरनी काम केलं आणि अनस्किल लेबरनी काम केलं किंवा ठेकेदारनी काम केलं, याच्यात तो फरक येतो. तो आपण आपल्या याने थोडं इन्फ्लुएन्स करून त्यांच्याकडून चांगलं काम करून घ्यायचं, आपला उद्देश राहतो. दुसरं, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये बऱ्याच कस्टमर असं म्हणण्याचं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या, आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असं की चांगल्या दर्जेदार काम करावं. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? क्वालिटी आणि बजेट यांचं एकदम हे होईल, कारण की आपल्याला आता मार्केटमध्ये कॉम्पिटिशन मध्ये सर्वच काम इंजिनियर नाही करत. बरोबर. मग ते क्वालिटी बद्दल कुठे कॉम्प्रोमाइज करत असतील नसतील आपण काय कोणाचं, पण आपण आपलं हे करताना त्याची जी आपल्याला साईटवरचं वेस्टेज किंवा आता स्टीलची कटिंग आहे किंवा कॉन्क्रीटचं मिक्सिंग आहे, कॉन्क्रीटचं मिक्सिंग करताना तुम्ही एका प्रॉपर पाट्या घेऊन त्याची स्ट्रेंथ वगैरे चेक केली. स्टीलचं पण प्रॉपर स्टील घेतलं तुम्ही, म्हणजे टेस्टेड स्टील घेतलं. आता काय होतं, काहींना टेस्टेड आणि नॉन टेस्टेड याच्यामधल्या भरपूर जणांना फरक कळत नाही, आणि नॉन टेस्टेड स्टील वेटला आपल्याला पूर्ण नसतं, त्यांचे पैसे तेवढेच जातात पण त्यांना तेवढी क्वालिटी मिळत नाही. तेच टेस्टेड स्टील घेऊन त्याची कटिंग व्यवस्थित करून घेतली तरी आपण ती गोष्ट त्यांच्या रेटला सुद्धा ती ऍडजस्ट किंवा त्यांना ती सॅटिस्फॅक्शन करू शकतो. बरोबर. ही गोष्ट आपल्या आपण
ऍज अ टेक्निकल असल्यामुळे आपण ती करू शकतो. बरोबर. आता थोडा वेगळा प्रश्न आहे, तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर खरं तर प्रशासनानं काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाशिकचा सर्वात मेन आता नेक्स्ट पुढे येणार आहे रोडचा, म्हणजे ट्रॅफिक हेवी ट्रॅफिकचा विषय येणार आहे. तर प्रशासनाने ट्रॅफिकवर काम केलेलं पाहिजे. आणि दुसरं की माझं म्हणणं आहे की जे ह्या फील्डमध्ये काम करताय तर मॅक्झिमम त्या फील्डमधले नॉलेज असणारे टेक्निकल अशा लोकांकडूनच जर काम करून घेतलं तर जेणेकरून पुढे काम पण चांगलं होईल आणि नाशिकच्या व्हिजनसाठी पण ती गोष्ट चांगली राहील. मग प्रशासनानं आता काय खरं पावलं उचलली पाहिजे त्या रस्त्यांसाठी आणि ट्रॅफिकसाठी? आता प्रशासनाने एक तर ट्रॅफिक कंट्रोल पूर्ण बघितला पाहिजे आणि नवीन प्रोजेक्ट जर आपण ज्या एरियात देतोय, समजा आता गंगापूरला देतोय आपण तर त्या एरियात नवीन नेक्स्ट प्रोजेक्ट किती येणार आहे, समजा तिथं 10,000 5,000 लोक राहायला येणार आहे तर त्याच्या हिशोबाने आपलं रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? मग नसलं तर त्याच्या अँगलनी कसं आपण त्याला इम्प्रुव्हमेंट करू शकतो जेणेकरून त्या रोडवर पण येणार नाही आणि जे कस्टमरनी घर घेतलेले आहे त्यांना पण ते सफर होणार नाही. तर ह्या गोष्टी, त्यानंतर सर्वात ड्रेनेज वगैरे ते तर सिस्टीम आहेच, पिण्याच्या पाण्याची सोय त्याची पण क्वालिटी, समजा ती पिण्याच्या पाण्याची आता आपल्याकडे एवढं आहे की नाशिकला एक देवाचं वरदान आहे की आपल्याकडे डॅम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये. तर पण त्याचं पण नियोजन करून जेणेकरून पुढे जाऊन तो प्रॉब्लेम येणार नाही तर हा करता येईल. रिंग रोड जेवढी ट्रॅफिक सिटीमधून न काढता बाहेरून काढता येईल नाशिकच्या, तर नाशिकच्या लोकांना त्याचा इम्पॅक्ट येणार नाही किंवा लोकांना पण ते स्मूथली बाहेर जातील किंवा बाहेरचे पण जे येणार आहे ते स्मूथली येतील. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, वापरलं पाहिजे? आता आपण टेक्निकल असल्यामुळे आपण त्याचं टेस्टेड स्टील तर मी प्रत्येक साईट अजूनपर्यंत माझ्या 25-26 वर्षाच्या कारकिर्दीत टेस्टेड स्टील शिवाय मी दुसरं स्टील घेतलेलंच नाही. त्यानंतर त्या स्टीलचे TMTA 500 कसं आहे, त्याचे टेक्निकल्स, म्हणजे आता समजा स्टीलवाले आपण दुकानात जातो तर त्या दुकानदाराला पण आपण विचारतो की बाबा त्याचं काय पॅरामीटर्स आहे, त्याचे हे काय तुमच्याकडे टेस्टिंग रिपोर्ट काय आहे, ते हे सर्व आपण त्या गोष्टीचं कन्सिडर करूनच आपण ती स्टील वापरतो. मग आयकॉन स्टील यापूर्वी वापरलाय कधी कुठल्या? हो, वापरलेलं आहे. मग कसा होता तुमचा अनुभव, त्यांची सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी वगैरे? हा, आता इथल्या जे लोकल डीलर कोण जी अवेलेबिलिटी ती पण व्यवस्थित होती आणि स्टीलची हे पण वेट पण म्हणजे ज्या आपल्या मानांकनाने जे हे त्यानुसार ते होते. बेडनेस वगैरे हार्ड वगैरे स्टील नव्हतं. त्याचा एक्सपिरियन्स चांगला, कारण की शेवटी आमच्यापेक्षा जे आमच्या हाताखाली काम फिटर करतात ते आम्हाला लगेच, साहेब हे स्टील असं होतं, साहेब हे स्टील असं होतं, हे लगेच ते रिपोर्ट आपल्याला देता. तर त्याबद्दल अजूनपर्यंतचा माझा एक्सपिरियन्स असा आहे की आयकॉनच्या स्टील बद्दल तसं काही कंप्लेंट आलेलं नाही. येस. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जी नवीन तरुण मुलं येतात, फ्रेशर येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यासाठी? या क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही क्षेत्रात या, पण तुमचं क्वालिटी, कॉस्टमुळे तुम्ही क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करू नका. कारण की एक वेळेस तुम्ही कॉस्टला क्वालिटीला कॉम्प्रोमाइज केलं त्याचा काय होतं, 100 गोष्टी मध्ये 99 गोष्टी होऊन जाते. एखादी गोष्ट राहिली तर पूर्ण करिअर आपलं हे होतं. तर आपण आपल्या याच्यावर फर्म राहिलं, थोडं काही लोकांना समजायला थोडा वेळ लागतो, पण आपली जर क्वालिटी असली ना, आपलं जर सर्व गोष्टी क्लिअर असल्या तर कस्टमरला समजतं आणि त्याला तो आपल्याकडे येतो, तो कस्टमर परमनंट राहतो. बरोबर आहे. तर ते इंजिनियर राजेश मुलानेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की जेव्हा क्वालिटीची कधी कॉम्प्रोमाइज करू नका. कारण असं म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरकडनं एखादी चूक झाली तर एखाद्याच पेशंटचा जीव जाईल, पण सिव्हिल इंजिनियरकडनं एखादी चूक झाली तर कदाचित शेकडो लोकांच्या प्राणाची खेळ होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नक्की काळजी घ्या आणि मग या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये चांगला स्कोप आहे. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याचा आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.